आज एका खूप पॉवरफुल गोष्टीबद्दल बोलणार आहे. तुम्ही ऐकलं सुद्धा असेल की मॅजिक स्टोन नावाची एखादी कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्टच्या माध्यमातून तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता, मॅनिफेस्ट करू शकता. आता ही जी मॅजिक स्टोन जी नावाची कन्सेप्ट आहे किंवा जी टेक्निक आहे ती कशी फॉलो करायची असते त्याबद्दलच आपण आजचा व्हिडिओ बनवलाय. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की मला कमेंट्स बॉक्सने सांगा की सर नक्की आम्हाला हा व्हिडिओ आवडलाय. आम्ही आजपासून ही टेक्निक सुद्धा फॉलो करायला सुरुवात करणार आहे. तर ही टेक्निक काय आहे तर हिच्याबद्दल आपण लगेच जाणून घेऊया. आपण आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तुम्ही स्टोन किंवा कॉइन दोन्हीपैकी काहीही वापर करू शकता. आणि कॉइन जरी नसेल किंवा क्रिस्टल तुमच्याकडे एखादा असेल तरी तो सुद्धा तुम्ही वापरू शकताय. फक्त स्टोनच वापरला पाहिजे असं काय नाही. स्टोन, कॉइन, क्रिस्टल किंवा एखादी कोणतीही वस्तू असेल तुमच्याकडे जी युनिक आहे तुमच्याकडे आणि त्या गोष्टीवरती तुमचं खूप प्रेम आहे, तुम्हाला ती खूप गोष्ट आवडते, ती जरी गोष्ट तुम्ही तुमच्यासोबत जरी ठेवली ना तरी सुद्धा चालू शकतं. आता ह्या स्टोन पासून किंवा या कॉइन पासून आपल्याला करायचं काय आहे तर याचे दोन भाग पडतात. एक म्हणजे पूर्ण दिवसभर करायची गोष्ट असते आणि एक म्हणजे फक्त रात्री झोपण्याआधी करायची असते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रात्री झोपण्याआधी काय करायचं असतं ते बघूया. तर ती जी वस्तू तुम्ही ठरवली आहे, मग ते स्टोन असेल, कॉइन असेल किंवा क्रिस्टल असेल, तर ती तुम्हाला रात्री झोपण्याआधी तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आज दिवसभरामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्यात त्या चांगल्या गोष्टी आठवायच्या आहेत आणि त्या चांगल्या गोष्टींच्या प्रती तुम्हाला आभार व्यक्त करायचे आहेत, त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. अशा पद्धतीने रात्री झोपण्याआधी त्या क्रिस्टलच्या किंवा त्या स्टोनच्या माध्यमातून तुम्ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करू शकता. ही झाली रात्रीची प्रॅक्टिस. पण आपण हेच प्रॅक्टिस आपण दिवसभरामध्ये सुद्धा करू शकतो. ती दिवसभरामध्ये कशी करायची तर तुम्हाला तो स्टोन, ते कॉइन तुमच्या खिशामध्ये ठेवायचा आहे आणि आपण दिवसभरामध्ये एक 5-6 वेळा तरी आपल्या खिशामध्ये हात घालतो. जेव्हा जेव्हा आपण हात घालू तेव्हा आपल्या हाताला तो खडा किंवा तो कॉइन लागणार आहे आणि जेव्हा जेव्हा तो कॉइन आपल्या हाताला लागेल किंवा जो खडा आपल्या हाताला लागेल त्यावेळी आपल्या आजूबाजूला जी काही वस्तू असेल, व्यक्ती असेल, कोणीही असू द्या, त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. एवढी साधी सोपी प्रॅक्टिस आहे. तुम्ही ही डेली रुटीन मध्ये सुद्धा अशा पद्धतीने ही प्रॅक्टिस करू शकता. आता ह्या प्रॅक्टिसचं महत्व काय आहे तर ज्यावेळी आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करत असतो किंवा आपण थँक्यू म्हणत असतो त्यावेळी आपण युनिव्हर्सला संकेत देत असतो की मी समाधानी आहे, माझ्याकडे ऑलरेडी ती गोष्ट आहे, मी आनंदी आहे, असा सिग्नल आपण युनिव्हर्स पर्यंत पोहोचवत असतो. म्हणजेच आपण आपल्या व्हायब्रेशन्स रेज करत असतो आणि आपल्या व्हायब्रेशन्स ज्यावेळी वाढत असतात ना त्यावेळी आपलं मॅनिफेस्टेशन पूर्ण होत असतं. म्हणजे तो जो खडा आहे किंवा तो जो कॉइन आहे तो तुमचं आयुष्य बदलवू शकतो आणि तुम्हाला जे हवंय ना ते मॅनिफेस्ट करायला मदत करू शकतो. कारण तुमच्या व्हायब्रेशन्स वाढवण्याची ताकद त्या खड्यामध्ये आहे. फक्त आता इथं गोष्ट काय आहे की विश्वासाची. आता एखाद्या बाहेर पडलेल्या दगडाला सुद्धा आपण देव बनवू शकतो. तो देव आपण कसा बनवतो तर आपला विश्वास असतोय की त्याच्यामध्ये देव आहे, त्याच्यामध्ये देवाची शक्ती आहे. म्हणजेच तुमच्या विश्वासाने तुम्ही देव निर्माण करू शकताय. अगदी तसंच त्या खड्यामध्ये किंवा त्या कॉइन वरती तुम्हाला जर विश्वास ठेवता आला, तुम्ही जर त्याच्यावरती विश्वास मनापासून ठेवला तर तो खडा किंवा तो कॉइन आहे तो तुमच्यासाठी नक्की पॉवरफुल किंवा हेल्पफुल ठरणार आहे. कारण तुमचा विश्वासच शेवटी रियालिटी घडवत असतोय. तुम्ही जर मनापासून विश्वास ठेवून जर ही प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्की बदल होणार आहेत. तर ही प्रॅक्टिस नक्की करायची आहे. अजिबात तुम्हाला ही प्रॅक्टिस करायला विसरायचं नाहीये. आता ही प्रॅक्टिस करत असताना अजून एक डाऊट येतो की तुम्ही मोठ्याने बोलायचं की मनात बोलायचं. जर तुम्ही मोठ्याने बोललात ना तर लय भारी गोष्ट आहे. माझ्या भाषेत सांगायचं तर खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही मोठ्याने बोलायला शिका. जर तुम्ही इंट्रोवर्ट असाल तर तुम्ही मनातल्या मनात सुद्धा बोलू शकताय, पण तुम्ही सुद्धा ट्राय करा की मोठ्याने बोलायची. कारण ज्यावेळी तुम्ही मोठ्याने बोलता ना त्यावेळी तिथल्या वातावरणामध्ये त्या व्हायब्रेशन्स लगेच पसरतात आणि तुम्ही विनाकारण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला थँक्यू म्हणता ना त्यावेळी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती एक सुंदर स्माइल येते आणि त्या वातावरणामध्ये त्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स पसरतात. त्यामुळे तुम्हाला शक्यतो मोठ्याने बोलायचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुम्हाला त्या व्हायब्रेशन्स कॅच करता येतील. तर अशा पद्धतीने तुम्ही मॅजिक स्टोन किंवा मॅजिक कॉइनची जी टेक्निक आहे ती नक्की फॉलो करा. तुमच्या आयुष्यामध्ये नक्की बदल होणार आहेत. तुम्ही जर फॉलो करणार असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मला असेच माहितीपूर्ण आणि पॉवरफुल मॅनिफेस्टेशनचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील. तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.